काल एक उल्लेख केला की यांचे बाचे MIDCत दिसतात. आता यांचे बाचे, यांचे भाऊ, यांचे पुतणे जस काय 16 वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोरच ध्यान करून बसले होते. 16 वर्ष यांनी अख्खी MIDC लुटली, अख्खी सरकारी कार्यालय लुटली, अख्ख्या पुनर्वसनचे प्रश्न सोडवण्याऐवजी पुनर्वसनच्या जमिनी विकल्या, एजंट म्हणून काम केलं. माझी कुटुंबातली माणसं सुद्धा आणि माझ्या नात्यातली माणसं आणि ज्या पक्षातून मी निवडून आले या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता सुद्धा, तुम्ही कधी पण आत्ता 3 आठवडे झाले निवडणूक झाली, कुठेही जाऊन विचारा, जर कोणाच्या दारात आला असला किंवा कोणाला फोन केला असला, आणि पुढे पण जाणार नाही याची मला खात्री आहे. कारण सर्वांना एक आनंद आहे की या तालुक्यातील जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलाय. या माणसाने MIDC लुटली म्हणून याला घरी घालवले. आता आमच्यासारख्याला अशी लुटालूट काही करायची नाही, परंतु या उद्योगनगरीमध्ये तुम्ही फक्त पैशाचा विचार, लुटायचा विचार केला. परंतु या तालुक्यात अनेक युवक बेरोजगार आहेत. आम्हाला पक्षाला, मला स्वतः आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्या युवकांना न्याय द्यायचा आहे. तालुक्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. MIDCचा उपयोग CSRच्या माध्यमातून आम्हाला विकास कामासाठी करायचा आहे. त्यासाठी आम्ही निश्चित फोन करू, आमचा अधिकार वापरू. परंतु या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करून आता यांना कळायला लागले की आता आपलं इथून पुढे काय बरं नाही. यापूर्वी यांना ते साधून गेलं की दम दिला का लोक ऐकतात. तुम्ही दम विधानसभेला सुद्धा लोकांना दिला, लोकसभेला सुद्धा दिला, पण तुम्ही स्वतःच्या मार्केट कमिटीला सुद्धा लोकांना दम दिला. पडता पडता वाचले, 24 मतांनी निवडून आला हा व्यक्ती. तुम्ही माझ्या भाच्याबद्दल कोणत्या बोलता मला माहीत नाही. मला अनेक भाचे आहेत, यांना किती आहेत मला माहीत नाही. परंतु त्या ठिकाणी ही जी मंडळी निवडून आलेत, आपल्या बाजूनी ज्यांनी काम केले, त्या ठिकाणी तुम्हाला 524 का 40 मतं आहेत. ही 700, 700, 800, 800 मतं मिळून निवडून आलेत. त्यावेळेसच तालुक्याने तुम्हाला तुमची पात्रता दाखवली होती, पण तरी सुद्धा तुमची हौस भागली नाही. तुम्ही लोकसभेच्या टायमाला पुन्हा त्या ठिकाणी लोकांना दम दिला की मतदान केलं पाहिजे. उमेदवार वेगळे, त्यांचा प्रचार, त्यांची कामं सोडायचं सोडून त्यांचेच पैसे घेऊन ते यांचं काम करायचं आणि यांचाच प्रचार केला. त्यावेळेस तरी फायदा झाला नाही. लोकसभेला 47,000 मताचं लीड खासदारांना मिळाले. यांना वाटलं की पुन्हा आपल्याला आता 5,000 कोटीचा विकास करू. गावोगावी फिरले, भूमिपूजन केली. 50 कोटीच्या कामाला 50 लोक पण नसायचे. आम्ही सगळ्या गोष्टीवर वॉच ठेवून होतो. यांच्या पाठीमागे फिरणारे यांचे पदाधिकारी कोण, त्यांचे धंदे काय, कोण कसं, हे पण आम्हाला माहीत होतं. तरी सुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीचे कामांच्या वर्क ऑर्डर नव्हत्या त्यांची सुद्धा भूमिपूजन केली. चाकण उपजिल्हा रुग्णालय वर्क ऑर्डर नाही, ठीक आहे, पालकमंत्री आले, आम्ही मान राखला. परंतु त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा यांचा वर्क ऑर्डर शिवाय अधिकार नव्हता आचारसंहितेपूर्वी. परंतु यांनी दिशाभूल केली. काही कामाचे तर फक्त प्रशासकीय मान्यता होत्या, टेंडर प्रक्रिया नव्हती, भूमिपूजन केली. यांना वाटलं की मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे, पत्रकारांना मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या, मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या. यांना वाटायचं व विरोधी पक्षाची एकही बातमी नाही, आपले तर पानाच्या पानं भरलेत, बातम्या चालल्यात, आपलं खूप मोठं चाललंय, ते हवेत गेले. आम्ही पण पाहत होतो यांनी किती हवेत जातात. कारण जेवढं हवेत जाईन, जेवढं वर जाईन तेवढं खाली यायला वेळ लागतो, आणि जर सटकला तर आपटूनच पडतो. आणि तेच नेमकं त्यांचं गमक जे आम्हाला कळलं तसंच घडलं. हे हवेत गेले. यांनी शेवटपर्यंत 5,000 कोटीचा विकास दाखवायचं काम केलं. यांना वाटलं लोक आपले गडी आहेत. आणि मला एक कळतंय, तुम्ही पैशाचं गणित सांगता. 15 वर्ष आमदार असणाऱ्या माणसांनी जर 5,000 कोटीची कामं केली होती तर मग यांना पैसे, निवडणुकीमध्ये पत्रकार सुद्धा या ठिकाणी तुम्ही आहात, तुम्ही पण मतदार होते, तुम्ही पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिले. पैशाचा महापूर त्या ठिकाणी पूर्णपणे प्रत्येक गावात लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पडला. परंतु मतदार आम्हाला सांगत होते की पैसे घेऊन मग एवढं तुम्ही काम केलं होतं, 15 वर्ष आमदार होते, तुम्ही अनेक लोकांची कामं केली म्हणता, परंतु तुम्हाला लोकांनी मतदान का दिलं नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची आज वेळ आहे. ते आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तुम्ही सांगता की आता बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळच झालं. अरे तुमचं वाटोळं लोकांनी केलंय,
आता तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा ना. मी या तालुक्याचं वाटोळं कधीच होऊ देणार नाही, मी या तालुक्याचं भलंच करीन. पण तुम्ही जर म्हणायला लागले की बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळं करील, तर तालुक्याचं न करता मी रिवर्स फिरन आणि सगळी आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीमागं लागल, तुमची प्रकरणं करण्याच्या मागं लागल. आत्ताच आम्ही आळंदीला होतो, सगळे पत्रकार बांधव ऐका. MIT कॉलेज जवळ यांचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलच्या त्या ठिकाणी वरचा मजला अख्खा अनधिकृत केला यांनी, शेड. तिथली लोकांना 2-2, 4-4 रूम त्यांच्या भाड्याने जातात. ह्या महाशयांनी स्वतःचं हॉस्टेल तिथं केलं, हॉस्टेल केलं, अनधिकृत दुसऱ्यांची कामं दाखवतात. तुमचं अनधिकृत तिथं शोधायला कोण येणार? आम्ही त्याच्या मागे लागणार आहोत. तुम्ही तिथं नळाची कनेक्शन, आजूबाजूची 26 घरं आहेत, त्यांना पाणी नाही आहे. आणि यांनी डायरेक्ट 16 इंची लाईन जी आहे आपली MGPची, त्या 16 इंची लाईनमधून अनधिकृत डायरेक्ट 4 इंची कनेक्शन त्यांच्या हॉस्टेलला घेतलंय. मग त्या लाईनमध्ये राहणारे रहिवासी नाही का? तुम्हाला ते रहिवासी डायरेक्ट असं बोलत होते की आमच्या या सगळ्या आळीतून यांना 10 मतं सुद्धा पडली नाही. तुम्ही लोकांशी नीट वागले नाही, तुम्ही स्वार्थ पाहिला. तुम्ही त्या ठिकाणी 2 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत होता त्या रूमच्या माध्यमातून, तो मिळून दिला नाही. हे तर एक छोटं उदाहरण आहे. तुमचं ऑफिस सुद्धा कुठे आहे आम्हाला माहिती आहे, तुमच्या ज्या शाळा झाल्यात त्या कुठं झाल्यात ते पण माहिती आहे, तुम्ही कशा कशा पद्धतीने काय करता हे पण आम्हाला माहिती आहे.